रील बघतो का ब्लॉग शूट करतोय. काल एकदा टाइमपास किती आलाय आपला टाइमपास करायचाच नाही. आपण आपल्या गॅलरीत एक गाय पाळू आणि तिला नाव देऊ आरू. ही आमची शाळा ह्या साईडला आता हे सगळं नवीन झालं इथं. मगाशी मी जो बोलत होतो हाय लहानपणीचा मित्र इकडे वगैरे. कसं बसलंय आडवा आडवा. हा बघा कसा लपून बसलाय. येडा पोरगा कसं बसलंय लपून. अभी दिखाता हूँ आप लोगों को जन्नत का नजारा. आगे कॅनल बघ किती खोल आहे. लहानपणी एक तुम्हाला इथली एक आठवण सांगणार आहे मी. तर इकडं वाघाचा सुळसुळाट होता. टायगर का बहुत सुळसुळाट था इधर. तर मी पप्पांची आपली जी स्प्लेंडर मी सकाळी धुत होतो ती गाडी मी तिकडून घेऊन येत होतो. आमचं शेत आहे त्या साईडला. तर तिकडून घेऊन येत होतो मी आणि एकाने मला सांगितलं की भाई वाघ आलेला आहे लवकर जा. तर समोर इथं कॅनल आहे. कॅनल दाखव त्यांना. कॅमेरा हो तिकडे दाखव. तर हा जो कॅनल आहे तर कॅनल हा रोड पासून आडवाच आहे. तुमचा हो एवढ्या स्पीड मध्ये आला थोडा भिंतीला जाऊन ठोकलो नाही तर डायरेक्ट कॅनल मध्ये तुमचा हो डायरेक्ट तडीपार. त्याला बरेच वर्ष झाले. मी नवीन 2 व्हीलर शिकलो होतो त्यावेळेस आणि पप्पा मला गाडी देत नव्हते. मी चोरून लपून घेऊन जायचं माहिती का तुला. नाही छुपा रुस्तम होतो मी. दादाने माझ्या भावाने सगळ्यात आधी 2 व्हीलर आणली होती. रोड बघ ना कसलं भारी मस्त. रोड देख सकते हो आप. ही तर खरी गावाला मजा आहे. यही तो जन्नत आहे बॉस. हे आम्ही लहानपणी असताना वृक्षारोपण केलं होतं. तर आता हे एवढं मोठं झालंय आमचं गाव. आमच्या गावाला पूर्ण कॅनलने वेढा घातलेला पूर्ण. पाण्याचा तोटाच नाही आमच्या गावाला. तुमच्या गावाला आहे का पाणी. ए दुष्काळी. मग खरंच दुष्काळी. तुमच्या गावाला कुठं पाणी आहे. इथून आतमध्ये गेलं शांत बस. इथून थोडस आतमध्ये गेलं इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. सो आता आधी आपण आई पप्पा इथं गावात राहायचे पण आता ते शेतात गेलेत कारण त्यांना शेतातली कामं जवळ पडतात ना तिथून. सो ते शेतात शिफ्ट झाले तिकडं. आहे बरंच लांब आहे तसं. कुठून इथून लांब पडायचं. इथून त्यांना डेली बाईक वरती जायला लागायचं नाहीये. तर लहानपणी इथं तुमचा भाऊ ह्या रस्त्यावरती सायकल फिरवायचा असा. ह्या रस्त्यावरती सायकल फिरवायचा आणि बघ नाही कांड तर भरपूर केलेत. इथून आतमध्ये हे इकडे जे दिसतंय ना नाही कांड भरपूर आहेत इथं तसे. पण मी इथं आहे ना पोहायला यायचो मी लहानपणी. सगळे इकडे पोहायला यायचो. इकडं पण एक विहीर होती. इथं पण मी पोहायला यायचो माहिती का तुला. बरेच वर्ष झाले आता. अरे लय पोहायचं लय नाद होतं मला माहिती का. मला असं कधी असं वाटायचं मी स्विमर होतो काय. अरे खरं साला. अरे थांब आक्या लहानपणीचा मित्र आहे माझ्यासोबत मोहिमेळ झालाय. तो नव्हता तो दुसरा होता पण त्याला पण चष्मा आहे. तो लहानपणीपासून चष्मा होता त्याला. मला असं वाटलं की तो असेल त्यात. चष्म्याच्या आडद्याने ते सगळं मास्क वगैरे लावलं. कॅमेरा दिसलं का ते. दिसलं ना. मग ते मला असं वाटलं की तोच येतो. पोकलन कुठं आहे काय माहिती. दादाला कॉल करू का. दे बरं तुझा फोन. वेट एवढं काय भरलं याच्या पाठी. काय आहे. पैसा शेड माणूस. मित्रांनो भेटते काय ना वाचतो झालं गावाला. कुठे चाललंय. माझा क्लासमेट आहे 10वीचा. मग 10वी किती आपण 5वी पासून सोबत होतो ना रे. आहे मी कॉल करतो तुला निवांत. जरा गडबडीत आहे. रील बघतो. जाऊ घे का ब्लॉग शूट करतोय. चल. हे असं होतं गावाला आले की सगळे मित्र भेटतात. सगळे जुने मित्र भेटतात. तो 10वीला होता ना. तो गॅरेज वरती काम करायचा. तर बंगलेत नाही माझे जेवढे बंगले म्हणजे सगळ्यांचे गाववाले भाई सगळे जेवढे मित्र आहेत ना माझे सगळेजण. कुणी ऑपरेटर. मी तर ऑपरेटरच झालोय
आणि बाकीचे 2-3 मित्र आहेत ते सगळेजण म्हणजे बिझनेसच करतात चांगले चांगले. आता ह्याचं मोठं 4 व्हीलरचं लय मोठं गॅरेज आहे ह्याचं. हा असे सगळे मित्र भेटत अजून भरपूर मित्र भेटायचे. हा प्राणी बघा पाठीमागं, परत एकदा दाखव सगळ्यांना. नाही कॅमेरा दाखवलं शांत बसतो. कॅमेरा दाखवलं लगेच शांत बसतो तो. पवन चक्की दिसते. पवन चक्क्या खूप आहेत आणि मी प्राऊडली सांगू शकतो त्या पवन चक्क्यांचं काम तुमच्या भावाने केलेलं आहे 2015 साली. सगळं नाही 3 का 4 पवन चक्क्यांचं काम आपल्याकडे होतं डेव्हलपमेंटचं. एक पोकलँड आणि 2 JCB चालू होते त्यावेळी. त्याला बरेच वर्ष झाले आता 15 म्हणजे 15 आणि 5 20 आणि हे जवळजवळ 9 वर्षापूर्वी मी ते काम केलं होतं. आता मला पण आठवत नाही मी किती लहान होतो त्यावेळेस. मी दिसत पण नव्हतो JCBतून. तेवढ्या लहानपणी काम केलेलं आहे मी ते. नशीब गावाकडे काही लायसन्स वगैरे शॉर्ट नसतं. सो चलता है सब कुछ. हा मेरी जान. चला काका जाऊ द्या. दूधवाले सगळे गावाला मस्त दूधवाले सगळे गोळा करायला येतात गायांचं दूध वगैरे. आम्हाला त्याच्या यायला दूधवाल्यांचा मोकर हे असेल धंदा. आपल्याला सकाळी आम्हाला सकाळी उठलं की दूध आणायला दुकानात जायला लागतं. इथं साला डायरेक्ट डेअरी आहे. लोकांच्या घरी गाई आपण पाळायची. गाई एक श्रीमान दादा ते बुटकॅम्प मध्ये गाई पाळणार आहे माहिती का? श्रीमान दादा ते जर बुटकॅम्प मध्ये गाई पाळणार आहे तो हम लोग भी अपने गॅलरी में एक गाय पाळ सकते. हा तूच करायचं सगळं. आपण आपल्या गॅलरीत एक गाय पाळू आणि तिला नाव देऊ आरू. कसा हसला बघ ना तो. त्या गाईचं नाव आरू देऊ आणि आरूला तिला चारा काढायला ठेवू. चालेल ना आरू? आरूला असं चारा काढायला ठेवू. आरू तिचं शेण काढणार आणि काकी बाजारात जाऊन दूध विकणार मस्तपैकी गायांचं. एवढं बाजारात दूध विकतात का? हा मग त्यांना घरपोच सेवा. डेअरीत नाही ते माहिती आहे तुला होम सर्व्हिस असते ते तसलं करायचं आपण कर सकते. श्रीमान दादा ते मस्त ट्रेकिंगला वगैरे गेलेत. आपल्याला पण जायचंय पण आपला जो खांद्यावरती त्याचा हात आहे आपला बॅकबोन श्रेयस दादा मुंबईला आहे. सो तो 18 तारखेला येणार आहे. 18 तारखेला आल्यानंतर आपल्याला जायचंय. तुला नाही घेऊन जाणार मी का? ट्रेकिंग तुला होणार आहे का? मला होती. ट्रेकिंग के लिए बहुत एनर्जी चाहिए रहता है भाई. ऐसा कम से कम 2-3 हजार कॅलरी तुला बर्न करायला लागते तिकडे. कॅलरी? हा कॅलरीज का कॅलरी. नुसते बंगले बंगले बंगले. गावाला मस्त सुटसुटीत असतं. पुण्याला सगळं. आपल्याला पण असं बंगला बांधायचं. हा तू पैसे कमवले ना मग बंगला बांधू. ती बोलते बंगला बांधायचं. म्हटलं तू पैसे कमव मग बंगला बांधू आपण. तोपर्यंत नाही. मला पैसे कमवायले वर्ष आहेत अजून. बरेच वर्ष आहेत. चला भेटू गावात गेल्यानंतर. बाय बाय. बारक्याच्या घरी आणलं बारक्याला. बरी का वहिनी? तो गाडीतलं मस्ती करत होता तो. ही आहे आमची वहिनी. हा वारसाच आम्हाला भेटला याचा. पोकलँड JCB हायवा ऑपरेटिंगचा वारसाच आमच्याकडे. आमचा आरू सुद्धा JCBचा दिवाण आहे. काकीच्या आड लपून. अरे दाखव तुझे हायवात ते दाखव सगळं. इथे ठेव. पोकलँड दाखव मोठं. बाप रे आमचं घरच असं आहे. आमच्या सगळ्या खानदानाला हा वारसा भेटलेला आहे ह्याचा. दाखव आरू. एक गाडी भरून दाखव. एक गाडी भर. लोड कर एक गाडीचं. पट्टी लेवल लोड करून घ्यायचं. बरं एक गाडी भर मातीने. पाहुण्यांच्या घरी आलो आपण. पाहुण्यांच्या म्हणजे आपलंच घर आहे. दादाच्या घरी आलोय. पण दादा थोडंसं आउट साईडला राहतो. आउट साईडला नाही म्हणजे गावात राहतो तो. कारण काम इथं चालू असतं त्याचं. हा त्याचा चिरंजीव. सकाळपासून 2-3 वेळा सांगितलं तुम्हाला. असला कलाकार प्राणी ना. ऋतुजाला आणि आरूला वहिनीकडे सोडलं आणि आत्ता चाललोय मी आमच्या टिनू भाईला आणायला. मला वाटतं तुम्हाला शाळा दाखवायची आहे मला. एकच मिनटं. ही आमची शाळा. ह्या साईडला आता हे सगळं नवीन झालं आहे. इथं आधी काहीच नव्हतं. इथं आधी मी ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळी ही बिल्डिंग नव्हती. त्यावेळेस ही सगळी इथं कौलाची शाळा होती. आत्ता सगळं हे चेंज झालं आहे. सो एक आठवण आली म्हणून आता आपण आलोय. म्हणून मला असं वाटतं इकडूनच जाऊ आपण आता परत रिटर्न.
टिनूला घ्यायचं, टिनूला घेतलं की बँकेतलं काम आवरायचं आणि लगेच ऋतुजाला घेऊन आपल्याला पोकलँकडे जायचं परत. कारण पोकलँकडे जायला हे आमची असा तुमचा भाऊ हा युनिफॉर्म घालून फिरत होता शाळेत असताना. आठवण होती. बरेच वर्षानंतर आलो मी गावाला. एवढं येतच नाही मी सध्या, येतच नाही. आधी असायचं मी कंटिन्युअसली गावाला असायचं. आता नाही येत मी जास्त गावाला नाही येत. टिनूला मगाशीच कॉल केला होता. टिनू दाखवतो तुम्हाला. टिनू म्हणजे माझा जिवलग मित्र, लहानपणीचा, जीवाला जीव देणारा. टिनू आहे, भैया आहे, अशी बरीचशी मंडळी ज्यांनी मला म्हणजे आत्ता पण नाही, आत्ता तरी आपल्या आत्ता इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वगैरे वाढलेत. पण मला जे सपोर्ट करणारे वगैरे होते म्हणजे तू लढ मी आहे, तू लढ असे म्हणणारे 2-3 जण माझे मित्र आहेत. टिनू आहे, नमू आहे, आमचा भैया आहे. भैया म्हणजे प्रथमेश, निशांत आहे, अशी बरीचशी आहेत. आता बऱ्याच जणांचं नाव नाही घेतलं तर नाराज नका होऊ, पण आहेत. सगळे मित्र आहेत माझे, चांगले. मला मित्रबरोबर खूप चांगलं भेटलं. मला ऋणी आहे मी त्याच्याबद्दल. आला टिनूचा एरिया. टिनू भाईने नवीनच घर बांधलेलं आहे सध्या, बघू उठलाय का नाही. ही शाळेची आमच्या बॅक साईड आहे. टिनू भाईच्या घरी रोज यायचं टिनूला उठवायला. उठला का आत्ताशी उठलाय तो. त्याची हीच सवय आहे, त्याला लवकर उठवत नाही. रात्री मॅच वगैरे खेळायला गेला. हा टिनू भाईचा बंगला नवीनच बांधला त्यांनी. बघू टिनूचं काय आवडतंय का नाही, बघू एकदा गाडी लावू साईडला. चला बघू, आवरला असेल तर जाऊ त्याला घेऊन, अदरवाईज तरी पण त्याला घेऊनच जाऊ. टिनू भाई आलेला आहे. हा प्राणी अर्धा-पाऊण तास त्याला टाइम गेला. अर्धा तास तर लागलाच त्याला 100%. चला आलोय, एंटर झालो गोडमध्ये. बस. अरे तू आणि ना चांगला वाग जरा. आता लग्नाच्या वयात आला तू. मगाशी मी जो बोलत होतो तो हाय टिनू भाई, लहानपणीचा मित्र. इकडे बघ रे. कोण नाही, व्लॉग शूट करतोय. जरा मॉडर्न हो, जरा चांगला वाग. हा आपण माहिती ना याच्यामध्ये काय मागितले, कशात? कॅफेत. मी सांगतो सगळ्यांना किस्सा. अरे किस्सा आहे भाई. आपण 10वीला होतो का 12वीला होतो? 9वीला. काय होतं तर आम्ही म्हणजे हा सुट्टी होती आम्हाला, संडे होता. आणि हा गेला होता एका कॅफेमध्ये. म्हणजे एकटाच गेला होता ना. हो, एकटाच होतो. आणि हा कॅफेमध्ये गेला. आता नवीन आम्हाला त्यावेळेस काही कॅफे बिपे ह्या गोष्टी काय माहित नव्हत्या. उन्हाळा होता. आणि उन्हाळ्यात गेल्यावर कॅफेत गेले तर कॅफेवाल्याने विचारले टिनूला की टिनू नाही ओळखीचा नसेल, पण त्यांनी विचारलं भाई काय खाणार. तर आमच्या एक मिनिट मी कॅमेरा जरा. आमच्या टिनू भाईंनी त्यांना सांगितलं काय खायचं टिनू तुला? वडापाव. कॅफे मध्ये वडापाव कोण मागतं सांगा बरं? आमचा टिनू भाई मागतो. कलाकार होता नाही का टिनू तू? दिवस वेगळे होते रे ते. हा ना, आता नाही ना ते दिवस. एसी काय एवढं एसी वाढत. हा तिकडे भैरवनाथ मंदिराच्या पाया बिया पडू. हा सगळा टिनूचा एरिया भाई. लोक सगळं टिनूचा एरिया, टिनूची पब्लिक. आपण काय चल जाऊ का पांडे? त्याला ऐकूच नसर आले काय. चला आता डायरेक्ट सगळी महत्वाची कामं उरकून घेऊ, त्याच्यानंतर भेटू आपण. बाय बाय. चला बँकेतलं काम पण झालं आमचं. दहशत आहे आमच्या टिनू भाईचे बँकेत. बिना लाईन लावता नंबर नाही लावला, काय नाही, लाईन नाही लावली, सीधा अंदर. काम ओके, सगळं झालंय. सेंट्रल बँकेत येत नाही बाबा, काय ना काय होत असं. मला लावती पण नाही. साहेबांना घाबरवलं आमच्या टिनूनी. साधं काम नाही टिनू व्हायचं. चालायचं का? ऋतुजाला घेऊन जाऊ. कुठे जायचंय आपल्याला आता? बघू आता ठरवू ना घरी गेल्यानंतर. बँकेत थोडंसं इम्पॉर्टंट काम होतं ते केलं. कारण होम ब्रँच जी होती ती इकडची होती माझी. सो आपण पुण्यात तिकडं आत्ता आपण जिथं राहतोय तिथं शिफ्ट करून घेतली. म्हणजे परत गावाला यायचं काम नाही, विनाकारण खास छोट्या कामांसाठी यायचं काम नाही. टुनू व्हायची दहशत आहे बाबा. मानलं तुला, इज्जत आहे, तुला इज्जत आहे, समाजात इज्जत आहे. गाडी लावायची की चला इथे लावू. 1 hour later.
बघा नमू डॉन. ए बाळा, अरे बाळा दरवाजा बिरवाजा बंद केला झाला, गरम होतोय तुला. चला सगळं काम झालेत आता. आता फक्त आमच्या नमू भाईला ड्रॉप करायचं दुकानावरती. धंद्यावाली माणसं आहे, त्याचा बसलाय प्राणी निवांत. चला ड्रायव्हर काढा गाडी, चला कॅमेरा पसंत. लहानपणी गल्ली बोळात हिंडायचो मी शाळेत असताना, आता 4 व्हीलर मध्ये फिरतोय. कुठे चालली तू? अरे सुधरा जरा, चांगलं वागा, कपडे घेऊ दिवाळीला. ती बघती यार माझ्याकडे. लग्न लावून द्यायचंय टिनूचं. नमू अरे याला पोरगी तरी बघ. हा दत्ता भाऊ. अरे हा म्हणाल नाही कुठे सोडू तुला? सगळं डॉक्युमेंट्स वगैरे काम करायचं मला. हे डॉक्युमेंट्स वगैरे काम झालं, फोन नको बंद करू. आता फक्त ऋतुजाला घ्यायचं आणि वहिनीला सोडू. घरी जाऊन थोडस पाहुण्यांना भेटायला जायचंय. बस 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 बस. चला हे आमच्या नमू भाईंचं दुकान आहे. कोणाला जर कपडे वगैरे स्टार्च वगैरे करायचे असते टिनू भाईच्या इथं येऊ शकता तुम्ही. ऍड्रेस बिड्रेस हे आपल्याच क्षेत्रातले माणसं आहेत. मुन्ना भाई. चला सगळ्यात मोठा दुश्मन आहे महादेव. कोणता? तू. काय केलं तुला त्यांनी? दुश्मन आहे दुश्मन. ए नमू चल बाळा, जाऊ द्या आम्हाला. झोपू नको बरं का? झोपू नको झोपू आम्ही नको. आलोच 1 तासात आलो आम्ही. जाऊ का नमू? ओके चला बाय बाय. चला काढा गाडी, जाऊ द्या. ड्रायव्हर जायचं जाऊन मशीन भूमी. काय मशीन भूमीकडे काय बोलून घेऊ तिकडे काय पण आता वहिनीला घ्यायचं ना. मग वहिनीला काही घरून घ्यायचं ना आपल्याला. चला ही आमची शाळा मागाशी पण दाखवली होती मी. श्री साईनाथ हायस्कूल. हो शाळेत गेलो होतो मी मागाशी. 1 राऊंड मारला पाहिजे तिथं मस्त पैकी. गाडीत 1 मॅन शो. एकटाच होतो मी, कोणच नव्हतं शाळेत. आमचे सगळे शिक्षक पण बदली झालेत. कोणीच नाही, एक पण स्टाफ नाही राहिला. मी तिथं बघितलं ना, मी गेलो होतो. त्या आमचे एक सर आहेत, त्यांना पण फोन केला होता पण ते नाही येत आता इथं. कोणाला गेलता? शिंदे जीबी सर. शिंदे जीबी जवळ्याला जवळ्याला माहिती मला. चला चला ट्रॅफिक कमी करा. त्याला गावाला पण ट्रॅफिक आहे टिनू. काय तुझ्या एरियात असं व्हायला नाही पाहिजे. आळपुटी शहरात सिटी ना. चला चाकण. ऋतुजाला घ्यायचं आणि घरी घ्यायचं, बस एवढंच काम बाकी आहे आता. आणि उद्या आपल्याला गुढीपाडवा आहे. सो उद्याचं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन सकाळी सकाळी इथं करायचं आणि मग तिथून पुढं चाकणला जायचं. चाकणला गेल्यानंतर आपल्या ब्लॅकपलची पूजा करायला लागणार आहे, कारण ब्लॅकपल साईडवरतीच उभी आहे. बघू आता कसं काय होतंय. हळूहळू एक 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 नियोजन लावू. पण सध्या तरी आता तिला घेणं इम्पॉर्टंट आहे. चला हे आमचं स्टँड. लहानपणी आम्ही इथून चालत जायचो, आता इथून गाडीत जातोय फुल इज्जत के साथ. अरे हा भेटला होता युवऱ्या. कोण? युवराज खामकर. चला आलोय आपण आपल्या घरी. अरे हा प्राणी इथंच भेटला बाबा. चला मगाशी मी सरांचं हे करत होतो. मी सरांचा मुलगा आहे तो, त्याला विश करू आपण. हॅपी बर्थडे टू यू. काय प्रथम कसं आहे भाई? चांगला दिसतोय. हॅपी बर्थडे ब्रो. धन्यवाद धन्यवाद. चल कोंबडी बिंबडी काप जरा. प्रथमचा बर्थडे आज, सो त्याला विश केलं. आता ऋतुजाला घेऊ, डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटू आपण. बाय बाय. माझ्यासोबत काय काय हट्टी आमचा आरू नाहीच गेला शेवटी. त्याच्या मम्मीकडे नाही गेला, चिटकून राहिला फेविकॉल सारखा. आणि माझ्यासोबत आला माकडासारखा. नाही फेविकॉल सारखा आला चिटकून मला तो. हा माकडाच्या पिल्लासारखा मला असा पॅक पकडून ठेवलं होतं त्यांनी. आता चाललोय आपण घरी आणि थोडीशी चार्जिंग पण कमी आहे. टिनू भाईला घेतलं सोबत, कारण काल रात्री पण मी गाडी चालवून दमलोय. आणि आता टिनू, मी आणि ऋतुजा आपल्याला माझ्या मामांच्या इथं जायचंय, कारण मामा थोडेसे आजारी, त्यांना भेटायला जायचंय. त्यांना भेटून आल्यानंतर परत घरी यायचं. उद्या गुढीपाडवा पण सेलिब्रेट करायचा आहे. हे माकड याला सांभाळायचं काम भेटलंय मला. असा पुतण्या कोणालाच नसावा, कोणाचाच नसावा. एवढा हट्टी ना हा प्रमाणाच्या बाहेर. अरे एक काम कर ना, तुला इथं सोडतो, तू चालत जा ना घरी. हा नाही जा ना चालत. का रे बाळा? पप्पांकडे नाही जायचं आपल्याला? त्याला सकाळी बोललो होतं की आपल्याला पप्पांकडे जायचंय, तर त्याच्यामुळे तो हट्ट धरून बसलाय की मला पप्पांकडे घेऊन चला काका, मला घेऊन चला काका. अरे अनिकेत रायकरची गाडी दिसते महाराज. हा त्याचीच आहे.
मित्र आहे माझा, त्याचे वडील चालले होते गाडी घेऊन. एडिट करा किती वेळ लागतो? काय एडिट करा किती वेळ लागतो? एडिट करायला वेळ विचारतो. एडिट करायला बघ 2-3 तास जातात. एक व्लॉग एडिट करायला 2-3 तास जातात फोनवरती. टाइम जातो एडिटर बरोबर. ठेव ना. एडिटर ठेवायचा ना. हे पाठीमाग बसला हा एडिटरच माझा खास. तुला काय आहे, तुला वांग आहे तर खायचं प्यायचं आणि झोपायचं नुसतं ताणून निवांत पनीर खायचं. चला, हा आमचा गावचा रोड. इथून तुमचा भाऊ सायकलवरती जायचा शाळेतून घरी. दिवस काय शाळेत येत होतो बाळा मी. शाळेत रेग्युलरली जात नव्हतो. 9वी पर्यंत शाळेत आला होता तू. चले 9वी पर्यंत काय संबंध कंटिन्यू. कंटिन्यू 10वीला मग 10वीला फापललो मी. जेसीबीचा नाद, बाकी काय नाही. नादच पूर्ण केला तुमच्या भावाने, विषयच नाही त्यात. चला जाऊ घरी. घरून तिकडचं थोडंसं सामान घ्यायला पुण्यावरून येताना सामान आणलंय मी मामांसाठी थोडंसं, आणि आईने पण काहीतरी पॅकिंग करून ठेवलं. सो ते सामान मामांपर्यंत घेऊन जायचंय. मामांची तब्येत खराब आहे, त्यांना भेटू. आणि मग बाकीचे सगळे कामं तर आवरलेलीच आपली सगळं. म्हणजे बँकेचं पण काम झालं. टिनूबाई होता सोबत. टिनूबाईची दहशत बँकेत फुल इज्जत मध्ये आहे. आम्हाला फुल इज्जत मध्ये आतमध्ये घेतलं. सगळे लाईन बिन बाजूला, आम्हाला केबिन मध्ये घेतलं. आमचं काम ओके झालं. आता तिथे घरी जाऊ, सामान घेऊन डायरेक्ट मामांच्या इकडे जाऊ. आपल्या सोबत आहेत आत्ता प्रथमेश भैया रेडे. सकाळी मी ज्यांच्या सोबत नाही, एवढी इज्जत द्यायची गरज नाही. इकडे बघ रे. हा, सकाळी मी भैया भैया बोलत होतो ना, तर हाय. आणि ह्याला तर तुम्ही ओळखताच आहे. इकडे बघ बाळ. हा, गाडी चालव. सो आहे टिनू, मी टिनू आणि भैया. आत्ता आम्ही चाललोय. मी सकाळी बोललो होतो की मामांच्या इथं जायचं आपल्याला. सो मामांच्या इथं चाललोय आता आपण. जवळ झालेले आहे बघ. इथून राईट घ्यायचं बरं का. ते तुला माहिती आहे ना, ते हॉटेल दिसतंय ना, ते कोणतं, शिवशाही मटकी भेळ. तिथून घ्यायचं आपल्याला राईट. देखो 2 ड्रायव्हर लेके आए हम लोग फुल इज्जत के साथ. त्यांना भेटायचं. तिथून काकाच्या इकडे जायचंय. भरपूर पाहुणे कव्हर करायचे. कामकाज सोपं नाही. हा, काका जवळच राहतो तिथं. जवळच राहतो, आतमध्ये गावात राहतो. हा, राजुरीत राहतो. त्यांना भेटायचं. त्यांची तब्येत खराब होती, त्यांना भेटायचं. तिथून मग काकाच्या इथं जायचं. बस राईट मार बस. चलो नाही, इथंच लाव, खालीच लाव. चला आले का मामांच्या इथं. त्यांना भेटून घेतो, नंतर काकाच्या इकडे जायचं आपल्याला. बाय बाय. काकांना भेटायला गेलो होतो, मामांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. आता मी दमलेलो आहे, पूर्ण दमलोय मी. आता ही सगळ्यांच्या पाया पडून मी दमलोय. तुला काय माहिती आहे, तिथे गेल्यावर सगळ्यांच्या पाया पडायला लागतं, माहिती आहे तुला. तिथे गेलो ना मी, घरात गेलो का आत्ता, ज्यांना भेटलो का सगळ्यांच्या पाया पडलो. अजून 1-1.5 वर्ष सगळ्यांच्या पाया पडायला लागतात भाई. नवीन लग्न झालं ना, काय पडायचं नसते. अरे बाळांनो, तुमचे झाले ना तोपर्यंत कळलं. या चोंग्याला ना इकडे बघ. तुला आत्ताच लक्षात ठेव तू. कोणाला? हा, इकडून घाल. लेफ्ट मार ना, लेफ्ट मार. अरे इथून लेफ्ट मार ना टिनू. क्या हुई? नाही काका, आम्हाला इकडून जायचंय. सांग ना त्यांना. भालेराव टेलर कुठे आहे? कॉलेजचा पॅन्ट फिट करायचा तो. सगळे पाहुणे रावळे सगळे. ऐक काय, नको कॉपीराईट पडतो बाबा, नको बाबा. माझ्या ब्लॉग वरती माझं लय मोठं नुकसान झालं त्या दिवशी. राईट मार. का बरं? हा, 2 नंबरची शाळा, वरची 4 नंबरची. मला पण बंगल्यावरती पोस्ट करा. बरं. जायचंय आपल्याला, थांब जरा. कुठं? मच्छी मारायला? नाही, मका नाही. हे जे 2 होते ना आता दाखवलेले कॅमेऱ्यात, हे 2 मच्छी मारायला आमचे स्पेशल. कोणती मच्छी मारते सर आपण? अय भैया, रावस नाही, चिलापी रावस, हा. पापलेट, अजून बांगडा. सर्व प्रकारच्या मच्छी आमच्या फर्म मध्ये भेटतील तुम्हाला, आमच्या दुकानात भेटतील. काय विषय नाही. ए बाबा, असं नको वागू, चांगला वाग. कपडे घेऊ दिवाळीला तुला. अजून एक 10-15 किलोमीटर आहे आपलं घर. तोपर्यंत थोडस आराम करू. आता मला आळस आलाय. हळू घे ना, भेटू नंतर. आठवली, हे आमच्या कॉलेजचं आहे ना, गर्ल्स हॉस्टेल आहे. आणि लागलं का तुला? लागलं का? तर तुमच्या भावाकडे कॉलेजच्या टायमिंग मध्ये होती प्लॅटिना. भैया माझ्याकडे होती प्लॅटिना बरं का. आणि मी मामांकडे होतो राहिला ना,
तर मला माझ्या मामा आहे ना 30 रुपये द्यायचे पेट्रोलला. किती? 30 रुपये. कारण प्लॅटिनाला भाई फुल ॲव्हरेज. तर प्लॅटिना दिली का ती गाडी इथून कॉलेजला जायची. कॉलेज नाही इथून कॉलेजला जायची. कॉलेज किती वर्ष केले सांग. कॉलेज मी गेलो सेकंड इयर पर्यंत. खरं खरं सांगतो. ए थांब ए बाळ. काय काय रेग्युलरचं जाऊ दे. काय तू 12वी सुद्धा आहो तू 12 पेपर दिले का? काय बोलतो 12वीचा रिझल्ट आहे भाई माझ्याकडे. मग किस्सा ऐक. इथून गाडी आहे ना कॉलेज पर्यंत जाणार काय आणि कॉलेज पासून बरोबर त्या हॉस्टेल समोर आलं का पेट्रोल संपायचं गाडीचं. मग तिथून पुढे गाडी वाकडी करायची तिथून डायरेक्ट घरी. दुसऱ्या दिवशी सकाळी परत 30चं पेट्रोल टाकून कॉलेजला. नाही ना मामाला आपले सगळे कर्मकांड माहिती. मामा कसले जास्त पैसे देते. तू पान बनवून घे. काय पान बनवून घ्यायचं. मला मसाला पान. मला मसाला पान. आम्ही पण मसालाच खातो. आम्ही पण मसालाच खातो बाई. अभिजित जाऊ दे आता ते सांगता येत ना मला. ब्लॉग मध्ये एक लय मोठा किस्सा आहे. करेल एक दिवस नक्की. एका दुसऱ्या ब्लॉग मध्ये मी नक्की शेअर करेन. आता चाललो आम्ही घरी निवांत. हे बसलोय मस्तपैकी मांडी घालून. ही बसली आहे. भैया साहेब मीटिंग मध्ये आहेत कसल्या तरी आणि आमचा ड्रायव्हर गाडी चालवतोय. आला ड्रायव्हर बाहेर आला. ए चल बाहेर. भैया कौन से आइसक्रीम किधर है भैया? आइसक्रीम कौन से है? हाँ यार जोर से बोलो आवाज ही नहीं आ रहा है यार. तक क्या लूँ आइसक्रीम कैसे लूँ? खाने वाली उधर है. शेट कौन सी आइसक्रीम दो उसको जो चाहिए दो. आम्ही मस्तपैकी मसाला पान घेतलं. आइसक्रीम कितना हुआ? 30ला आहे. आपल्याकडे महाग भेटतो नाही. आपली कंपनी काय मग ही कुठली आहे? ही डुप्लिकेट आहे. अरे पण चॉकलेटच आईस्क्रीम आहे ना. चला पैसे पण आले जाऊ. आता मला फक्त घर दाखवा काय. हा मला घरी जायचंय. रडून दाखव थोडी. आत्ताच टिनोला घरी सोडलं त्याच्या. ते लोक चालले शेतात. त्यांचं काहीतरी काम आहे. आम्ही पण चाललोय आता घरी. आणि सकाळपासून फिरून एवढ्या ठिकाणी चहा एवढ्या ठिकाणी काय 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 कुठं सरबत कुठं काय. सकाळी चहा होतं सगळीकडं आणि आत्ता मात्र हे होतं काय सरबत. हा सरबत होता. सो कॅमेरा पकड जरा. अरे असं कसं कॅमेरा देतो. सरबत कुठं काय पिऊन पिऊन आम्ही एकदम थकलोय आता. आता डायरेक्ट घरी. एक छोटंसं काम आहे. आता आहेच का अजून काम? अरे ते बँकचं काम राहिलं ना. ते PDF डाउनलोड होत नाही. सो ते काम करायचं. डायरेक्ट घरी जायचं. घरी पप्पा पण आलेले साईडवरतून. पप्पा ओरडतात आहे किती वेळ झाले सकाळी गेले तुम्ही अजून आले नाही. बोर झालं होतं आम्हाला बोर. आत्ता आलोय घरी. पप्पा आतमध्ये काहीतरी काम करतात आहे. कोणता ट्रॅक्टर? ये ना एक 5 मिनिटं. स्वप्नीला आलाय आत्ताच. हा सुजितचा भाऊ अजित. नाही मी इकडे बहुत काढून द्या. तर आत्ताच घरी आलोय. आता थोडा वेळ आराम करायचा. आता कुठंच नाही जायचं. आता दिवसभर दमून आलोय. थोडा वेळ आराम करू. झाला का याचा व्हिडिओ? जाऊ का पप्पा? तुम्ही या आता पुण्याला तिकडं. आई जाऊ का परत? आता तूच आहे आमच्या इकडं. घ्यायला येतो तुला. बरं चालते. जाऊ का? कर बंद. चला बाय बाय. काळजी घ्या पप्पा. बाय. जाऊ का? त्याला येताना एवढं खुश होतो. जाताना लगेच असं काळजावर दगड ठेवल्यासारखं जायला लागते. चला गावाला यायला मज्जा येते. जाताना पार असं मन भरून येते. हिला काय ही चालली हिच्या माहेरी. आम्ही चाललो नांदायला सासरवाडीत. हिला चला गावाकडे सगळ्यात कालचा परवाचा दिवस स्पेंड केला आई पप्पांसोबत. आता परत पुण्याला निघायचंय.
बघा गावाकडं आयुष्य आहे राहण्यासारखं, पण आता कमवण्यासाठी आपल्याला तिकडे जायलाच लागणार आहे. सो चला भेटू पुण्याला गेल्यानंतर. गाडीमध्ये मी तुम्हाला असा एकटा असल्यासारखा फील येत असेल. येस, इथं कोणीच नाही दिसणार तुम्हाला, कारण ऋतुजाला झोप आली होती. ती सकाळी लवकर उठली होती, सो ती झोपली आहे आता. मी आपला एकटा ड्रायव्हिंग करतोय. गाणे लावले होते मी, पण पाठीमागे एकदा वाढवपणा केला आणि आपल्या एका ब्लॉगवरती कॉपीराइट आला होता. सो मी आता गाणे बंद केले. आता थोडंसं अंतर राहिलं आहे आपल्याला आपल्या घरी जायचं. घरी गेल्यानंतर खरं तर आज गुढीपाडव्याच्या हिशोबाने, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मी पुण्याला थांबायला पाहिजे होतं आणि हे पण करायला होतं, काय ब्लॅकपेलची पण पूजा करायला पाहिजे होती. सो ऋषीच्या घरी लावले, तर ऋषीने थोडंसं वॉश वगैरे करून हार वगैरे बांधलाय असं सांगितलंय मला. पण आता त्याचं माझं, मी गावाला असल्यामुळं मला काही नेटवर्क नव्हतं. तर तिथे गेल्यानंतर समजेल आता त्यांनी काय काय केलंय आणि काय काय नाही. आता उद्यापासून परत कामावरती रुजू व्हायला लागणार आहे, कारण 2 दिवस आता बंद होतं, काल आणि आज. म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे. परवा आपण दिवसभर काम केलं. तो ब्लॉग पण मी अपलोड केला आहे, पण तो येतच नाही आहे. बराच वेळ झाले ट्राय करतोय मी. बराच म्हणजे काल संध्याकाळी अपलोडिंगसाठी, काल दुपारी 4 वाजता अपलोडिंगसाठी टाकला होता. अजून पण तो अपलोड झालेला नाही आहे. बापरे, उचका लागतं ते मला. येईल आता. श्रेयसदाची गोड पण माझ्याकडे आहे, सो तिला पण वॉश करायला लागणार आहे घरी गेल्यानंतर. ऋतुजाला ड्रॉप करायचं. ऋतुजा आता पाठीमागं झोपली, निवांत झोपली आहे ती, कारण सकाळी लवकर उठली. आईने सगळं काय 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 लिंबू वगैरे सगळं, गावाला गेल्याचा हाच फायदा आहे, सगळं भेटून जातं गावाला गेल्यानंतर. म्हणजे आता इकडं पुण्याला एकदा रिटर्न आले की सगळ्या गोष्टी विकत घ्यायला लागतात. म्हणून आई मग काय करते, गावाला गेलो की सगळं, मग आम्ही यायच्या आधीच सगळं जे पाहिजे जे नको वगैरे सगळं ही ऋतुजाला विचारून ठेवते की तुला काय पाहिजे काय नाही. मग हे सगळ्या गोष्टी आई जमा करून ठेवते आणि आम्ही फुकटे येताना घेऊन येतो परत ते सगळं रिटर्न. आता येताना आईने लिंबू वगैरे दिले, अजून कोथिंबीर दिली आहे, अजून बरंच काय काय दिलंय. मजे. आज आहे मला वाटतं 9, आज किती तारीख आहे काय माहिती. हां 9 तारीख आहे. तर थोड्याच दिवसात अजून 9 दिवस, 9 दुने 18. हो, 18 तारखेला श्रेयसदा येणार आहे. श्रेयसदा आल्यानंतर मग काहीतरी एक्साइटिंग करायचं आम्ही चाललंय प्लॅनिंग. सो तोपर्यंत आपले इंस्टाग्रामवरती पण 100K होतील आणि यूट्यूबवरती पण सगळ्यांनी एवढं सारं प्रेम दिलंय. आपले 10,000 सबस्क्रायबर आज पूर्ण होणार आहेत. थोडेसे कमी आहेत, आज संध्याकाळपर्यंत होतील. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं, आपल्या सगळ्या फॅमिलीचं खूप 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 आभार. लवकरच ते कंप्लीट झाले की 100Kचं आणि 10Kचं सोबत सेलिब्रेशन करायचं माझं प्लॅनिंग आहे. आता हा जो आहे हा शॉर्टकट आहे. आपण ज्या रूटने चाललोय शॉर्टकट आहे, कारण पुणे नाशिक हायवेला टोल असतो. 110 रुपये सेव्ह करण्यासाठी आपण हा रूट चूज केलेला आहे. म्हणजे काल परवा रात्री जाताना पण ह्याच रूटने गेलो आणि येताना पण, आता ज्या रिटर्न येताना पण ह्याच रूटने चाललोय आपण. फायदाच फायदा आहे, कारण जवळजवळ आपले 110 रुपये म्हणजे वन साईडला टोल लागतो. 110 आणि 110 220 रुपये वाचले. 220 मध्ये आपण मिसळ खाऊ शकतो, पावभाजी खाऊ शकतो, अजून काय काय खाऊ शकतो. तर त्याच्यामुळं मी तेवढे सेव्ह केले ते पैसे. दरवेळीच हाच रूट असतो आमचा. आत्ता थोडासा कच्चा रोड लागलेला आहे, म्हणजे खराब रोड आहे. खराब नाही म्हणता येणार, पण बरं आहे. बाकी रोडपेक्षा हा रोड बरा आहे. समोर गेलं की मग आपल्याला आपला पुणे नाशिक महामार्ग लागतो. तिथून थोडंसंच आहे, 10-15 मिनटं लागतात घरी जायला. घरी गेल्यानंतर मग आता गुढी उभारायचा टाईम राहिला नाही, कारण आईला विचारलं होतं मी. आई बोलली की आत्ता गुढी उभारत नाही, सकाळी सकाळी लवकर उभारतात. तर आमचं असं प्लॅनिंग होतं आधी की आधी गावाला गुढी उभारायची, सकाळी 9-9:30 वाजता निघायचं पुण्यासाठी, की 1-1.5 तासामध्ये आपण 1-1.5 तास आरामात पोहोचतो पुण्यात आम्ही. कारण म्हणजे प्रॉपर पुण्यात नाही, ॲड्रेस नाही सांगू शकत, पण आहे जवळच आहे. सो तिथं पोहोचू शकतो आणि तिथं मग घरी आल्यानंतर मग इकडं गुढी उभारायची, ब्लॅकपेलची पूजा करायची आणि थोडासा फोटोशूट वगैरे
कारण आमचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे, लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा. कारण मागच्या गुढीपाडव्याला लग्न नव्हतं झालं, त्याचा पण व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवरती. त्याचे हवं तर मी त्या व्हिडिओची लिंक देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये, मागच्या गुढीपाडव्याची. तर हा गुढीपाडवा पहिलाच गुढीपाडवा होता, सेलिब्रेट करायचा होता. पण ठीक आहे, गावाला केला, आईवडिलांसोबत केला म्हणजे त्याचा उलट मस्त वाटलं. एकट्याने करण्यापेक्षा गावाला केल्यावर भारी वाटलं गुढीपाडवा सेलिब्रेशन. आता थोडासा नॉर्मल कच्चा रोड आहे, खड्डेपासून वाचवत गोडला घेऊन चाललोय मी. कारण श्रेयस दादानी ही गाडी खूप मेहनतीने घेतली. सो आपलं काळजी घेणं काम आहे. आता हिला पण वॉश करायला लागेल, कारण सगळी धुळीने भरली. आता इंटेरियर तर क्लीनच असतं नेहमी गाडीचं आपल्या, पण बाहेरून खूप भरली आहे, प्रमाणापेक्षा जास्त. आता ह्या गावाला, कुठल्या गावात आलोय मी? गावाचं नाव आहे पूर नाव आहे गावाचं, पूर. इथून आपल्याला जायचंय फोक्षेवाडीला. फोक्षेवाडीवरून जायचं मग संतूर नगरवरून मग डेटॉल कॉलनीत जायचं, मग आपलं घर लागतं. एक तास नाही, एक अर्धा, मिनिमम 45 मिनिट्स एवढा प्रवास आपला बाकी आहे अजून. एवढा प्रवास केला की आपण परत पुण्याला रिटर्न येतोय. आणि उद्यापासून परत आपलं डेलीचं काम, सकाळी उठायचं, ऋतुजाला सोडायचं तिच्या बस स्टॉपपर्यंत, आणि त्याच्यानंतर मग आपलं काम, आणि काम झालं की घर. सो 2 दिवस कसे तरी फ्री काढले. आई पप्पांना भेटलो, बरेच दिवस झाले भेटलो नव्हतो. या सगळ्या गोष्टी पाठीमागं पण बरंचसं एन्जॉय केलं आम्ही. सो हा ब्लॉग मी लवकरच यूट्यूबवरती सोडतो, लवकरच. नेक्स्ट ब्लॉग पण लवकर येईल, पण हा ब्लॉग बघण्यासारखा आहे, सगळ्यांनी बघणारच आहे तुम्ही. आता ह्या व्हिडिओतून सांगतो फक्त की इथून पुढचे पण ब्लॉग्स. आणि मला थोडंसं कामामुळे जमत नाही ब्लॉग्स शूट करायला. कधी कधी अशा ठिकाणी काम चालू असते की अडचण असते. कधी कधी मग त्यावेळी मग मला फोननी किंवा मग गोप्रोनी मी करतो शूट, पण मी काही इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे जिथं मला मोबाईल यूज करता येत नाही तिथंच फक्त गोप्रोनी शूट करतो. सो असं सगळं जर्नी होती परवापासून. ती जर्नी आता कंप्लीट झाली आहे. आता थोड्या वेळात घरी पोहोचेल बस. सो ही जर्नी आम्ही पण एन्जॉय केली आहे, तुम्ही पण एन्जॉय करा. भेटू पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्याकडून, ऋतुजाकडून, श्रेयस दादाकडून, आपल्या सगळ्या इंस्टाग्राम फॅमिलीकडून खूप शुभेच्छा. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम.